गेल्या 17 वर्षापासून नैसर्गिक शेती या शेतीमध्ये आम्ही करतो. नैसर्गिक शेती ह्याच्यामध्ये बाहेरचं आम्ही काहीही आणून टाकत नाही. जमिनीची सुपीकता वाढवणं आणि जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवणं यावर ही नैसर्गिक आमची शेती अवलंबून आहे. आणि सुपीकता वाढवण्याचं जे विज्ञान आहे ते पुरेपूर आम्ही ह्याच्यामध्ये हे केलेलं असल्यामुळं जमीन माती आमची अत्यंत सुपीक बनलेली आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये पिकाचं प्रमाण उत्पादन हे मोठ्या प्रमाणात येतं. आंतरपिकं इतकी घेतो आम्ही, ऊसाचा खर्चच आमचा संपतो. आता इथं बघा, इथं कसं आहे बघा, हा एक डोळा लावलेला आहे. एका डोळ्यातून पक्व ऊसाची संख्या आपल्याला इथं दिसून येईल तुम्हाला. हे मोजलो पण हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 ऊस आहेत. आणि प्रत्येक ऊस हा कमीत कमी 2 किलोच्या आत येत नाही. सरासरीनं 2 किलोच्या आत ऊस येत नाही. आता ह्याला डिस्टन्स 8 फुटाचा माझा पट्टा आहे हा. आता याला 8 फुटाचा पट्टा असल्यामुळे आणि 1.5 फुटावर एक डोळा, 1.5 फुटावर एक डोळ्याची लागण केलेली आहे. म्हणजे एका डोळ्याला 12 चौरस फूट जागा मिळते. 1 चौरस फुटाला एक ऊस. या हिशेबानं एका डोळ्यानं मला 12 ऊस दिले तर मी एकरी 40,000 ऊसापर्यंत जाऊ शकतो. आता आपण पाहिलं, एका डोळ्यानं मला 16 ऊस दिलेले आहेत. आता सरासरीनं कमी जास्त 12पेक्षा जास्त निश्चितपणानं मला ऊस मिळणार आहेत. त्यामुळं 8 फुटाच्या पट्ट्यामुळं ऊसाची संख्या मिळणारच नाही, हा जो एक समज तयार झालेला आहे, तो समज पूर्णपणाने ह्याच्यातनं गेलेला आहे. आणि त्यामुळं 8 फुटाचा पट्टा ठेवल्यामुळं ऊसाची जाडी वाढण्याचं कारण तर सूर्यप्रकाश, सगळ्या पानावर मला सगळ्या हिरव्या पानावर सूर्यप्रकाश मिळतो आणि फोटोसिंथेसिसच्या क्रियेनं ह्याच्यात अन्नाची निर्मिती वाढते. आणि मग म्हणून ऊसाची वाढ, जाडी ही मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे झालेली आहे. म्हणून 8 फुटाचा पट्टा हाच ऊसाचा पट्टा अत्यंत उपयुक्त आहे असं माझं पूर्ण मत बनलेलं आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी या जमिनीत ज्या पिकं आम्ही करू, मधली जी पिकं आंतरपिकं घेतो, त्या आंतरपिकाचे सगळे अवशेष मी यातच टाकून देतो. आणि पुन्हा ह्यात कुजत असल्यानं ते मातीची सुपीकता वाढत राहते. ऊसाच्या बाबतीत पिकाचे सर्व अवशेष या जमिनीवर मिळत नाही. याचं कारण निसर्गाने आम्हाला फक्त या ऊसातला रस दिलेला आहे. बाकीचे सारे अवशेष या मातीवर पडले पाहिजेत ही अपेक्षा आहे. परंतु ऊस हा साखर कारखान्यात जात असल्यामुळं त्याचे सगळे अवशेष, जे अवशेष आहेत ते साखर कारखान्यात राहतात आणि फक्त हा पाला राहतो. आणि त्यामुळं या जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये मर्यादा येतात. यासाठी आम्ही काय करतो, जनावरांच्या शेणमूत्राचा वापर याच्यात सातत्यानं करतो आम्ही. ताज्या स्वरूपात शेणमूत्राचा वापर आणि जीवामृताचा वापर, ह्या 2 गोष्टीमुळं ह्या सेंद्रिय कर्ब वाढत राहिला आणि जीवाणूंची संख्या वाढली. देशी गाईच्या शेणामुळं आणि मूत्रामुळं जीवाणूंची संख्या वाढलेली आहे आणि ही जमीन अत्यंत सुपीक बनलेली आहे. मला या 8 फुटाच्या पट्ट्यामध्ये आम्ही जी आंतरपिकं घेतली, 1 एकराचा हा प्लॉट आहे, 1 एकर ह्याचा प्लॉट आहे हा. तर ह्याच्यात जी आंतरपिकं घेतली, ती आंतरपिकाचा एकूण उत्पादन खर्च वजा जाता 37,000 रुपये मिळालेले आंतरपिकातून. म्हणजे माझा सगळाच खर्च ह्याच्यातून, मशागतीचा खर्च, आंतरमशागतीचा खर्च सगळा निघून गेलेला आहे. ऊसाचा हा आंतरमशागतीसह खर्च साधारणपणे आम्ही बियाणं वगैरे हे जर धरलं तर 17-18 हजारावर जातं ते. पण त्याच्यापेक्षा जास्त मला आंतरपिकातून पैसे मिळाले. आंतरपिकातून मला जवळजवळ 10 ते 15 हजार रुपये शिल्लक राहिले. आणि ऊसातून सगळे पैसे मला हा किमान एकरी 60 ते 70 टनापर्यंत माझं उत्पादन जाईल आणि हा सगळे पैसे मला मिळणार आहेत. अपेक्षा अशी आहे की 1 चौरस फुटाला एक ऊस, एकरी 40,000 ऊसाची अपेक्षा आहे. साधारणपणे यापूर्वी ज्यावेळेला रासायनिक शेती आम्ही करत होतो त्यावेळेला रासायनिक खतं घालून सुद्धा 40,000 ऊस मिळत नव्हते.
फार कमी मिळायचे, पण नैसर्गिक शेतीमध्ये मला 40,000हून अधिक ऊसाची संख्या मिळते. आणि ह्याचा डिस्टन्स वाढलेला असल्यामुळं आणि फोटोसिंथेसिसची क्रिया वाढली, सगळी पानं सूर्यप्रकाशाची सगळी पानं हिरवी पानं सूर्यप्रकाशात आली आणि त्यामुळं अन्नाची निर्मिती होऊन ऊसाची वाढ उत्तम रीतीनं झालेली आहे. सरासरीनं हा ऊस 2 किलोच्या आत येणार नाही असा पाहणाऱ्यांचा, ज्यांनी येता शेतीला भेटी दिल्या त्या जाणकार शेतकऱ्यांनी ही मतं आपली व्यक्त केलेली आहेत. आतापर्यंत माझ्या या शेतीला किमान 1000 शेतकऱ्यांनी भेटी दिलेली आहे. एका ऊसाचं वजन आम्ही सरासरी 2 किलो धरलेलं आहे, सरासरीनं 2 किलो, पण माझ्या अंदाजानं 2 किलोपेक्षाही जास्त याचं वजन होण्याची शक्यता आहे. ती काही नाकारता येत नाही त्यावेळेला. माझा हा पूर्व हंगामी ऊस आहे. 80 टनापर्यंत मी याचं उत्पादन घेणार आहे. बाजारात साखर कारखान्याच्यावर अवलंबून आहे. नैसर्गिक गुळ करत असल्यामुळं मला साखर कारखान्यापेक्षाही जादा पैसे मिळतात. गुळाच्या उत्पादन करत असल्यामुळं मला टनाला 3500 रुपयाच्या पेक्षाही अधिक पैसे मिळतात. कारखान्याला तर 2-2.5 हजाराच्या हाताने पाहिजे. पूर्व हंगामीचा जो ऊस आहे तो साधारणपणे 80 तर म्हणजे तिथे 2 ते 2.5 लाख रुपये मिळतात मला. आणि हे जर मी अडसाली जर घातले, अडसालीमध्ये 2 लाखाच्या पेक्षाही जास्त मिळतात अडसालीमध्ये.